एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गृहिणींनी घरातच दररोज स्टायलिश आणि प्रेझेंटेबल कसं दिसावं. हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल असणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टिप नंबर 1 ते म्हणजे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करणे. तर आपण असा विचार करतो की आपण घरातच असतो तर काय गरज आहे, पण काहींच्या हातावर पायावर खूप जास्त हेअर ग्रोथ होते तर ते अजिबातच चांगलं दिसत नाही. आता जर तुम्हाला व्हॅक्स करायचं जमत नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या क्वालिटीचं हेअर रेझर वापरा आणि हेअर रिमूव्ह करा. बट हेअर रिमूव्हर क्रीम अजिबात वापरू नका. त्याने कालांतराने तुमची स्किन डल आणि ब्लॅक पडते. त्यामुळे हेअर रिमूव्हल क्रीम ही कधीही यूज करू नका. जर तुम्हाला पायाचं करायला जमत नसेल तर तुम्ही हँडचा जेवढा एरिया एक्सपोज होतो तेवढे तरी हेअर रिमूव्ह केलेच पाहिजे. ही टिप आहे ती म्हणजे आउटफिट्स म्हणजे कपड्यांच्या विषयी. आता कपड्यांचं सांगायला गेलं तर प्रत्येकाचं राहणीमान हे वेगळं असतं. काहींना इंडियन ड्रेस घालायला आवडतात, काहींना वेस्टर्न तर काहींना साड्या घालायला आवडतात. जर तुम्ही साडी नेसत असाल तर त्या डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असतील अशा साड्या तुम्ही यूज करा. जसं की कॉटन, शिफॉन, हँडलूम साड्या, जॉर्जेट या ज्या साड्या असतात ह्या लाईट वेट असतात आणि डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असतात. पण रोजच्या 2 साड्या वापरायला न ठेवता 4-5 साड्या ठेवा आणि त्या अल्टरनेट डेजला वापरा. म्हणजे तुम्हाला सुद्धा साडी नेसतो याचा कंटाळा येणार नाही. जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर त्यावरती लेगिन्स न घालता तुम्ही प्लाझो किंवा गॅरेट पॅन्ट वापरा. यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच, बट तुमचा लुक देखील स्टायलिश दिसेल. जर तुम्ही गाऊन वापरत असाल तर लो क्वालिटीचे वापरू नका, कारण त्या गाऊनचा 2-3 महिन्यात कलर जातो आणि ते खूपच खराब दिसायला लागतात. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे आणि स्टायलिशच गाऊन वापरा. त्याची प्राईस जरी जास्त असली तरीही ते टिकायलाही फार काळ टिकतात आणि ते दिसायलाही स्टायलिश दिसतात. आपण डेली वेअरला जे कपडे निवडतो त्याचे कलर नेहमी ब्राईट आणि फ्रेश असेच निवडा, कारण आपण घरात जास्त मेकअप करत नाही आणि जर कपडे सुद्धा डल असतील तर आपल्या लुक ही डल दिसतो. जो मूड असतो तो सुद्धा कलरवर डिपेंड असतो. तर तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही जेव्हा फ्रेश कपडे घालता तर तुम्हाला सुद्धा फ्रेश फील होईल. त्यामुळे कपड्यांचे कलर सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. नेक्स्ट टिप आहे टिकली. टिकली निवडताना तुम्ही नेहमी ती तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे निवडावी. जास्त मोठी टिकली निवडू नये, त्यामुळे तुमचा चेहरा मॅच्युअर्ड दिसायला लागतो. म्हणूनच नाजूक टिकली तुम्ही डेली यूजसाठी वापरा. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे सिंदूर लावताना खूप मोठा सिंदूर लावायचा नाही, छोटासा सिंदूर लावायचा. तुमच्या फोरहेडवर किंवा केसांच्या बाहेर थोडासा दिसेल एवढा सिंदूर लावा. त्यामुळे तुमचा लुक ओल्ड वाटणार नाही. नेक्स्ट टिप आहे ज्वेलरी. घरामध्ये डेली बेसिसवर आपण मिनिमम ज्वेलरी वापरावी. काहींना सवय असते डेली यूजसाठी त्या खूप हेवी ब्रॉड ज्वेलरी वेअर करतात, तर तसं अजिबात करू नका. त्याने ओल्ड लुक येतो आणि आपलं वयही जास्त दिसतं. त्यामुळे डेली बेसिसवर छान असं नाजूक मंगळसूत्र यूज करा. त्याचबरोबर कानातले निवडताना सुद्धा खूप मोठं घालू नका, नाजूक कानातले वापरा. स्टिप आहे काहींना डेली पैंजण घालायला आवडतात तर ते खूप मोठे किंवा ब्रॉड असे घालू नये. नाजूक पैंजण निवडा जेणेकरून ते तुम्हालाही कम्फर्टेबल वाटेल आणि ते दिसायलाही स्टायलिश दिसेल. त्याचबरोबर जोडवी निवडताना सुद्धा ती खूप मोठी नसावी, नाजूक जोडवी निवडा. ते साडी नेसल्यावर एवढे दिसून येत नाही, पण ज्यावेळी आपण वेस्टर्न कपडे घालतो तेव्हा ते उठून दिसतात, तेव्हा ते ओल्ड फॅशन टाईप वाटतं आणि आपला ओव्हरऑल लुक खराब दिसतो. त्यामुळे नाजूक जोडवी वापरा. नेक्स्ट टिप आहे बँगल्स म्हणजेच बांगड्या. डेली यूजसाठी तुम्ही हात भरून बांगड्या अजिबात घालू नका. त्याऐवजी छान छोटे कडे वापरा आणि जर तुम्हाला बांगड्या घालायला आवडत असतील तर प्लेन आणि सिंपल बांगड्या घाला. त्यानंतर नेक्स्ट आहे हेअरस्टाईल. बऱ्याच बायकांना सवय असते की त्या मिडल पार्टिशन करतात, पण तसं करू नका.
त्यामुळे आपला चेहरा मोठा दिसतो आणि एज ही जास्त दिसतं. ज्यांचा नाजूक चेहरा आहे त्यांना मिडल पार्टिशन चांगलंही दिसतं, पण ज्यांचा चेहरा ब्रॉड आहे त्यांना ही हेअरस्टाईल अजिबात चांगली वाटत नाही. तर तुम्ही हाय पोनीटेल, मेसी बन किंवा हाय बन घालू शकता. अशा हेअरस्टाईल डेलीसाठी खूप छान वाटतात. त्याचबरोबर आपण केसांची काळजी घेणंही गरजेचं आहे. आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळा केसांना ऑइलिंग करून ते वॉश करायलाच हवेत. तर स्प्लिट एंड होऊ नये म्हणून 3 महिन्यातनं एकदा केस हे ट्रिम करायलाच हवे. नेक्स्ट जी टीप आहे ती म्हणजे स्किन केअर. दिवसातनं ॲटलिस्ट 2 वेळा तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ फेस वॉश करून मॉइश्चरायझर अप्लाय करायलाच हवं. स्किन केअरमध्ये तुम्ही एवढं जरी केलं तरी तुमचा चेहरा क्लीन आणि फ्रेश राहील. त्याचबरोबर जर तुम्हाला अप्पर लिप हेअर खूप असतील तर तुम्ही ते वेळोवेळी रिमूव्ह करा. नेक्स्ट टिप म्हणजे तुम्ही रेग्युलर ॲब्रो करत चला. आयब्रो केल्यामुळे आपला चेहरा फ्रेश आणि यंग दिसतो. नेक्स्ट टिप आहे घरच्या कपड्यांनाही आपण इस्त्री केली पाहिजे. रोजच्या वापरामुळे कपड्यांना घड्या पडतात किंवा साड्या खालून गोळा होतात. ते घातल्यानंतर अजिबात चांगलं दिसत नाही. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर महिन्यातनं किंवा आठवड्यातनं एकदा घरच्या कपड्यांनाही तुम्ही इस्त्री करा. आणि पुढच्या ज्या टिप्स मी सांगणार आहे त्या खूपच महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट टिप आहे मेकअप. आपण घरात जास्त मेकअप करत नाही, पण बेसिक मेकअप हा केलाच पाहिजे. आवडत असेल तर डोळ्यांना थोडं काजळ, ओठांना लिप बाम लावा. कारण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलतो तेव्हा त्याचं लक्ष आपल्या लिप आणि डोळ्यांवरतीच असते. जर आपले लिप डिहायड्रेटेड किंवा फाटलेले असतील तर ते खूप खराब दिसतं. नेक्स्ट टिप आहे वीकली स्किन केअर करा. जसं आपण डेली स्किन केअर करतो तसंच वीकली स्किन केअर करणंही गरजेचं असतं. आठवड्यातनं एकदा तरी बॉडी आणि चेहऱ्याला स्क्रबिंग करणं गरजेचं आहे आणि तुमची डेड स्किन आणि टॅन रिमूव्ह होते. आपण चेहऱ्याची काळजी घेतो पण बॉडीकडे मात्र दुर्लक्ष करतो. त्यामुळे हातावर पायावर डेड स्किन लेयर येतात. त्यामुळे हात पाय किंवा जो आपला एरिया एक्सपोज होतो जसं की मान, पाठ, साडी नेसत असाल तर कंबर, हा एरिया इतर बॉडीच्या कंपेअर काळा पडतो. जेव्हा आपल्याला शॉर्ट स्लीवलेस कपडे घालायचे असतील त्यावेळेस ती स्किन खूपच विचित्र दिसते. जर तुम्हाला हे नको असेल तर आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा फुल बॉडी स्क्रब हे करायलाच हवं. त्यासाठी महागडे स्क्रब घ्यायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करूनही ते वापरू शकता. तांदूळ, मसूर डाळ बारीक करून ते स्क्रब वापरा. आणि जर तुम्हाला डार्क स्पॉट असतील तर त्यात तुम्ही थोडेसे जायफळ टाकू शकता. त्यामुळे डार्क स्पॉट कमी व्हायला मदत होते. नेक्स्ट टिप आहे नेल्स. नेल्स हे वेळोवेळी क्लीन ठेवा. जर तुम्हाला नेल पेंट लावायला आवडत असेल तर तुम्ही न्यूड शेड वापरा. नेक्स्ट टिप आहे ज्या बायका घरात गाऊन घालतात त्यांच्यासाठी. त्या काय करतात, बाहेर जाताना गाऊनवरती स्टोल घेतात आणि तसंच बाहेर जातात. तर ते अजिबात करू नका, खूप खराब दिसतं. त्याऐवजी तुम्ही फॅन्सी स्कार्फ घेऊ शकता अशा प्रकारे. तर मैत्रिणींनो, या टिप्स जर तुम्ही धावपळीच्या आयुष्यात फॉलो केल्या तर तुम्ही प्रेझेंटेबल स्टायलिश नक्कीच दिसाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू एव्हरीवन.